2018चा तो कटू अनुभव. नमस्कार, जय चौधरी क्रिएटर या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण भाग क्रमांक 16 मध्ये एका अशा ऐतिहासिक वळणाबद्दल चर्चा करणार आहोत ज्याने 2018 मध्ये महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सामाजिक स्थिरतेवर सखोल परिणाम केला. 1 जानेवारी 2018 भीमा कोरेगाव येथे जयस्तंभाला 200 वर्ष पूर्ण होत होती. लाखो अनुयायी शौर्यगाथाला वंदन करण्यासाठी शांततेने एकत्र जमले होते. 2 दशकाच्या इतिहासाचा अभिमान ओसंडून वाहत असतानाच अचानक या उत्साहात विघ्न आले. 2018 मध्ये ही शांतता भंग झाली. आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण द्वेषाच्या आगीत होरपळू लागले. या विशेष भागात आपण त्याच हिंसक दंगलीचे वास्तव, त्यामागील षडयंत्र आणि त्यानंतर उमटलेले राजकीय आणि सामाजिक पडसाद याचा सविस्तर आढावा घेणार आहोत. एका बाजूला शौर्याची गाथा होती तर दुसऱ्या बाजूला द्वेषाची आग. या घटनेने देशाला विभाजनाच्या शक्तीबद्दल गंभीर विचार करण्यास भाग पडले. अशाच प्रकारच्या गोष्टी पाहण्यासाठी व अर्थजन्य गोष्टी ऐकण्यासाठी जय चौधरी क्रिएटर या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व इतरांनाही करायला सांगा. संघर्षाची पार्श्वभूमी, दंगलीचे स्वरूप आणि घडामोडी. 2018 मध्ये झालेल्या लढाईचा विजयोत्सव साजरा करणारी ही आंबेडकरी समाजाची जुनी आणि पवित्र परंपरा आहे. मात्र 2018 मध्ये या परंपरेला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला. कोरेगाव भीमा आणि आसपासच्या परिसरात अचानक दगडफेक आणि जाळपोळ सुरू झाली. आतापर्यंतच्या घडामोडी. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आणि राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला. सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी कोरेगाव भीमाची चौकशी आयोग नेमला. मात्र दुर्दैवाची गोष्ट अशी की या आयोगाला वारंवार मुदतवाढ देण्यात आली, परंतु 6 वर्ष उलटूनही अद्याप कोणत्याही अंतिम निष्कर्ष समोर आलेला नाही. या प्रकरणाचा तपास 2 दिशांना भरकटला. एक म्हणजे प्रत्यक्ष जमिनीवर झालेली हिंसा आणि दुसरी म्हणजे एल्गार परिषद व माओवाद्यांशी जोडलेले संदर्भ. प्रत्यक्ष हिंसाचार ज्यांनी भडकावला त्यांच्यावर ठोस कारवाई करण्याऐवजी तपास यंत्रणांनी आपला मोर्चा इतरत्र वळवल्याचा आरोप सामाजिक संघटनांकडून आजही केला जात आहे. प्रशासकीय अपयश आणि दोषांना अभय. या दंगलीचे प्रमुख सूत्रधार आणि आरोपी म्हणून ज्यांची नावे पुराव्यासह समोर आली होती त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. अनेक FIR दाखल होऊनही प्रत्यक्ष हिंसाचार करणारे आणि सोशल मीडियावरून चिथावण्या देणाऱ्या शक्ती आजही मोकळ्या फिरत आहेत. प्रशासकीय आणि सरकारी द्वेष. सुरक्षिततेतील त्रुटी. जेव्हा लाखो लोक एकत्र येणार आहेत याची पूर्वकल्पना होती तेव्हा पुरेशी सुरक्षा व्यवस्था का तैनात करण्यात आली नाही, हे प्रशासनाचे मोठे अपयश आहे. न्यायालयीन दिरंगाई, तपासातील त्रुटी आणि राजकीय दबावामुळे खटले अत्यंत धीम्या गतीने चालत आहेत. आरोपी सिद्ध होण्यापूर्वीच त्यांना एक प्रकारे अभय मिळत आहे, ज्यामुळे पीडितांच्या जखमावर मीठ चोळलेले जात आहे. सरकारची जबाबदारी. सरकारने हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना तात्काळ शिक्षा द्यायला हवी होती. तसेच ज्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले त्यांना केवळ आश्वासन न देता पूर्ण भरपाई मिळवून देणे हे सरकारची जबाबदारी होती. अशा घटना रोखण्यासाठी सरकारने
ठोस पावले उचलणे गरजेचे होते. समाज प्रबोधन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रबुद्ध भारत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ राजकीय स्वातंत्र्य पाहिले नव्हते, तर त्यांना एक प्रबुद्ध भारत घडवायचा होता. प्रबुद्ध भारत म्हणजे असा समाज जो विवेक, विज्ञानवाद, समता आणि बंधुत्वावर आधारित असेल. विषय: भावनेपेक्षा बुद्धीला प्राधान्य. आजच्या काळात आंबेडकरी तरुणांसमोर सर्वात मोठे आव्हान हे आहे की त्यांना वारंवार भावनिक मुद्द्यांवरून भडकविण्याचा प्रयत्न केला जातो. भीमा कोरेगाव सारख्या घटनांमधून आपण हे शिकले पाहिजे की आपली खरी ताकद हिंसेत नसून आपल्या प्रज्ञेत आहे. बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे मंत्र दिला होता. येथे संघर्ष म्हणजे केवळ रस्त्यावरची लढाई नाही तर तो वैचारिक आणि संवैधानिक मार्गाने केलेला संघर्ष आहे. आंबेडकरी तरुण आणि समाजाला कळकळीचे आव्हान. जय चौधरी क्रिएटरच्या माध्यमातून मी सर्व आंबेडकरी तरुण आणि समाजाला हे आव्हान करू इच्छितो. शिक्षणावर लक्ष केंद्रित करा. तुमची प्रगती हीच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी दिलेली आदरांजली असेल. शासकीय IAS किंवा IPS सामाजिक आणि तांत्रिक क्षेत्रात नेतृत्व करा. 2. संविधानिक सुरक्षितता. कायद्याचे ज्ञान हेच सर्वात मोठे शस्त्र आहे. दंगली आणि हिंसाचार आपला विकास रोखतात हे समजून घ्या. 3. अफवांपासून सावध राहा. सोशल मीडियाचा वापर समाज जोडण्यासाठी करा, तोडण्यासाठी नको. कोणतीही माहितीची शहानिशा केल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नका. 4. बेकायदेशीर लढा. आपला लढा संविधानाने दिलेल्या मार्गानेच असावा. सक्षम वकील आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने न्यायालयामध्ये न्यायासाठी दाद मागत राहा. 5. ऐक्य जोपासा. आपापसातील मतभेद विसरून केवळ भारतीय संविधान या एकाच झेंड्याखाली संघटित व्हा. आतापर्यंतच्या चर्चेच्या निष्कर्षाकडे पोहोचताना न्यायाची आस आणि सामाजिक संदेश. भीमा कोरेगावची घटना ही लोकशाहीला लागलेला एक कलंक आहे. जिथे रक्षकच भक्षक बनतात किंवा मौन बाळगतात तेथे न्याय मिळविणे कठीण होते. 2018ची ही घटना आपल्याला एक मोठा धडा शिकवून गेली आहे. इतिहासातील शौर्य आपल्याला प्रेरणा देते, पण भविष्यातील प्रगती आपल्याला आपल्या बुद्धीने आणि संयमाने साध्य करायची आहे. सामाजिक संदेश. न्यायाला उशीर होणे म्हणजे न्याय नाकारणे होय, पण जो समाज अन्यायाविरुद्ध संविधानाच्या मार्गाने लढत राहतो तोच समाज इतिहासात अमर होतो. तलवारीने मिळवलेला विजय हा तात्पुरता असतो, पण विचाराने आणि प्रेमाने जिंकलेले मन हे अखंड प्रबुद्ध भारत घडवितात. हिंसा सोडा, प्रज्ञा आणि करुणेचा अंगीकार करा. चला आपण बाबासाहेबांच्या स्वप्नातील प्रबुद्ध भारत घडवण्यासाठी सज्ज होऊया. मित्रांनो, तुम्ही मला आतापर्यंत ऐकून घेतलं, मी आपला शतशः आभारी आहे. भीमा कोरेगाव सारखी घटना घडणे म्हणजे आपल्या भारत देशाला, महाराष्ट्राला व आपण पुरोगामी विचारधारेतील लोक म्हणवतो ह्या आपल्या विचारधारेला लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण की आपला महाराष्ट्र अनेक साधू संतांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेली ही आपली भूमी आहे. अनेक आपण इथं लोकांचा आपण वारसा सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण इथं वारसदार म्हणून मिरवतो. आणि ह्या महाराष्ट्रामध्ये अशी जातीवाचक घटना घडणे म्हणजे ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे. अशी घटना घडू नये म्हणून कोणत्याही समाजावर विनाकारण अन्याय करणे हे चुकीचे आहे व सर्वांना आपलं बंधुता व भाऊ मानून जगणे हे गरजेचे आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत या आपण भारताच्या प्रतिज्ञेमध्ये शपथ घेतो शालेय जीवनामध्ये. मग ती शपथ कुठे जाते ह्याचा आपण अंगीकार केला पाहिजे. आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं, मी आपला शतशः आभारी आहे. धन्यवाद. जय भारत, जय भीम, जय संविधान.
अशाच प्रकारच्या माहितीवर्धक गोष्टी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट मात्र करायला विसरू नका. धन्यवाद.